Today we will discuss example on how to find basis for null space of A. I will just recall the definition of null space of A. A हा एक मॅट्रिक्स असेल कोणत्या ऑर्डरचा. नल स्पेस ऑफ ए म्हणजे तुम्हाला एक होमोजेनियस सिस्टीम सॉल्व्ह करायची एक्स इक्वल टू 0. तर इथं हा एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. या टाईपचे एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला सोडवले होते आणि बी सी डी ई तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले होते. तर नल स्पेस ऑफ ए ओके. Null space of A is just set up all solutions such that Ax equal to 0 matrix. Homogeneous systemचं सोल्युशन स्पेस म्हणजे नल स्पेस असेल. म्हणजे तर Ax काय आता मॅट्रिक्स A घेतला. A ची ऑर्डर आहे. हाऊ मेनी रोज आर देयर? 1 2 3 4 4 rows and columns are 5. So A has 4 by 5 order and you are taking the variable x. What should order it should be? This number should match. And we'll get 0 matrix of order 4 rows and 1 columns like that. So you need to solve this system. याचे बेसिस का null space of solution x equal to 0 चं सोल्युशन सर्व सोल्युशन्स म्हणजे null space. आता एकच सोल्युशन असेल तर ट्रिवियल सोल्युशन नेहमी राहणार याला. अन्यथा इन्फायनाइट मेनी सोल्युशन असतील तर किती व्हेरिएबल फिक्स करून ते मिळणार आहेत ते आपल्याला मॅट्रिक्सची रँक काढल्यानंतरच कळतंय. तर या ठिकाणी आता इक्वेशन फॉर्म मध्ये लिहितो मी ax equal to 0 equivalently written as first row for first equation तो मॅट्रिक्स मी आता इथंच पाहतो x1 plus 4x2 plus 5x3 plus 6x4 plus 9x5. This is the first row. From the matrix you can see matrix मध्ये पाहिजे याच्यावर लिहितोय first column for x1 x2 x3 x4 and x5 like that. I am writing all the equations. Then second is 3x1 minus 2x2 plus x3 plus 4x4 minus x5 equal to 0. Next equation minus x1 plus 0x2 minus x3 minus x3 minus 2x2 minus 2x4. From the matrix I am going to write and minus x5. This is equal to 0. And the last equation 2x1 plus 3x2 plus 5 इथं दिसतंय बघा शेवटचं इक्वेशन 5x3 plus 7x4 plus 8x5. ह्या सोल्युशन सेटचं लिनियर सिस्टम ऑफ इक्वेशन याचं सोल्युशन म्हणजेच नल स्पेस काढल्यासारखं आहे. याचे बेसिस काढायचे आपल्याला. बेसिस कसे काढताना आपण किती व्हेरिएबल फिक्स करतो त्यावर डिपेंड आहे. त्यासाठी आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म लिहावा लागेल. A is matrix again. Once again you write this matrix 1 4 5 6 9 first row. Second row 3 minus 2 1 4 minus 1. Next row minus 1 0 minus 1 minus 2 minus 1. And the last row 2 3 5 7 8 2 3 5 7 8. So in this step you have to reduce this into row echelon form. रो echelon याची रँक काढायची आपल्याला. थोडक्यात रँक काढायची प्रोसिजर काय करतो आपण याला रो echelon फॉर्म मध्ये रिड्यूस करतो. सो हाऊ वन कॅन रिड्यूस दिस. आता इथं ऑपरेशन्स लिहितो मी. काय ऑपरेशन करायचे? ऑन परफॉर्मिंग विच ऑपरेशन्स बाय सेकंड रो. आता हा लिडिंग वन आहे आपण समजायचा. दिस इज आवर लिडिंग वन. यूज दिस वन टू मेक 0 here 0 here 0 here. सो ऑन थर्ड रो आपण काय करणार? नॉट थर्ड रो, सेकंड रो. सेकंड रो काय करणार आपण? सेकंड रो वजा करणार फर्स्ट रो मध्ये 3 टाइम्स करून जेणेकरून तिथे 0 येईल. आणखी काय करणार? थर्ड रो मध्ये फर्स्ट रो ऍड करणार. थर्ड रो मध्ये फर्स्ट रो ऍड करणार आणि पुढे फोर्थ रो वर काय करणार? फोर्थ रो मायनस 2 टाइम्स फर्स्ट रो. हे कॅल्क्युलेशन करा आणि मला पटकन सांगा काय येते ते.
कॅल्क्युलेशन करा तुम्ही. माझे कॅल्क्युलेशन बरोबर आहे का पहा. 1 4. आता फर्स्ट रो मध्ये काही चेंज होणार नाही कारण फर्स्ट रो आपण सायमल्टेनियस तिघांसाठी वापरतो त्यामुळं. आणि हे ऑपरेशन या ठिकाणी 0 येण्यासाठी केलेले आहेत आपण. 3 - 3 -1 + 1. तर मला सांगा हे कॅल्क्युलेशन्स काय येतात. इथे पहा काय येतात आता -2 -3 टाइम्स म्हणजे -14 येईल या ठिकाणी. चेक करा कॅल्क्युलेशन्स. मी अगोदर केलेले आहेत ते कॅल्क्युलेशन लिहितो मी. तरी पण तुम्ही चेक करा एकदा बरोबर आहेत का. आता या ठिकाणी पहा -1 + 1 0 + 1 हा 4 येईल. नंतर -1 + 5 हा पण 4 येईल. -2 + 6 हा पण 4 येईल. -1 + 9 हा 8 येईल. तिसरं वरचा दुप्पट वजा करायचा. 2 - 2 0 आला. इथे 2 - 2 इथे काय येईल. 3 - 8 3 - 8 काय येईल. -5. नेक्स्ट 5 नेक्स्ट काय येतं चेक करा मला. नेक्स्ट काय येतं पहा. 5 - 10 हे पण -5 येते. आपण 2 टाइम्स फर्स्ट रो मायनस करतो फोर्थ रो पासून. 7 मायनस काय येईल तो. 7 - 12 हा पण -5 आहे. आणि पुढे हा 8 - 2 टाइम्स 9 म्हणजे काय येईल. -10. कॅल्क्युलेशन बरोबर आहे. हा इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स आला ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर. आता सगळं सोपं झाले. सगळे इक्वेशन सारखे आहेत. आपण सगळ्या रोला 1 1 1 करून घेऊ. म्हणजे काय करू आता याला लिडिंग 1 करायचं. हा झाला हा 1 फर्स्ट लिडिंग 1. त्याच्या खाली सर्व 0. पुढचा येणारा 1 आपल्याला हाच करता येणार आहे. -14 ने डिवाइड करा. -1/14 सेकंड रो. 1/4 थर्ड रो. -1/5 फोर्थ रो. एकाच वेळेस ऑपरेशन करा आणि इक्विव्हॅलन्स मॅट्रिक्स आपण डायरेक्ट लिहू शकतो. 1 4 5 6 9. तो मॅट्रिक्स मिळाला पाहिजे 0 0 0. आता आपण डिवाइडच केले त्याने. आले बरोबर. फोर्थ रोला -5 ने डिवाइड केलं. सेकंड रोला 4 ने डिवाइड केलं आणि सेकंड रोला -14 ने डिवाइड केलं. आता हे रो सारखेच आहेत. आता हा झाला फर्स्ट लिडिंग 1 या ठिकाणी. हा फर्स्ट लिडिंग 1 आहे. दिस विल बी द सेकंड लिडिंग 1. यूज दिस टू मेक बिलो दॅट 0. बिलो 0 मग पुढचं भाऊ काय करता येईल. तर बिलो 0 करण्यासाठी काय करणार. सेकंड रो चाच वापर करायचा. सेकंड रो हा थर्ड रो मधून वजा करायचा. आणि फोर्थ रोला पण तसंच. फोर्थ रो हा सेकंड रो मधून मायनस करायचा. आणि इक्विव्हॅलन्स मॅट्रिक्स मी इथे लिहितो. I get equivalence matrix as 1 4 5 6 9 0 1 1 1 2. आता खाली सर्व 0 येणार आहेत कारण एंट्रीज सारख्याच आहेत. किती रँक आली याची आता. व्हॉट इज रँक. याची रँक 2 आली कारण नंबर ऑफ लीडिंग 1 काउंट करा किंवा नंबर ऑफ नॉन झिरो रोज म्हणा. दीज आर द 2 लीडिंग वन्स. सो रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज 2. रँक 2 आली म्हणजे आता इक्वेशन फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण. रँक ऑफ ए इज 2 which is less than number of variables 5. This is number of variable. Number of variable पेक्षा less than असेल तर ax equal to 0 has infinite solutions. सारखे असेल तर युनिक सोल्युशन 0 सोल्युशन असतं. ax equal to 0 has infinite solutions and these solutions, हे सोल्युशन कसे काढता येतील. by fixing the number of variable minus rank. These solutions are obtained. These solutions are obtained by fixing or by assigning. One can say assign also by fixing 5 minus 2 variables in where. So rewrite the equations from that again. So what are the equations. x1 plus 4x2 plus 5x3 plus 6x4 plus 9x5 equal to 0. This is the first equation.
and second equation 0x1 x2 plus x3 plus x4 plus 2x2 2x5. So it is x2 plus x3 plus x4 plus 2 times x5 equal to 0. ह्याच्यामध्ये व्हेरिएबल फिक्स करायचे किती करायचे 3. आता इथं 3 फिक्स करून चालणार नाही, आपल्याला इथं 4 व्हेरिएबल आहेत आणि ती कोणत्या 3ची आपण किंमत घेऊ शकतो. तर ह्या 3ची किंमत घेतली आपण तर x2 काढता येईल. हे 3 प्लस x2 त्याच्यावरून x1 काढता येईल. या प्रकारे फिक्स करायचं. आपण फिक्स करताना काय म्हणूत, लेट x3 इक्वल टू r, x4 इक्वल टू t and x5 इक्वल टू s हे फिक्स केले. वेअर RTS आहे कोणते तुमच्या मनात चॉईस, व्हॉट रिअल नंबर यू कॅन टेक. या तिघांना आपल्या मनात चॉईस आहे आणि चॉईस हे इन्फायनाइटली म्हणजे कारण इन्फायनाइट रिअल नंबर्स आहे. मात्र x2 ला चॉईस नाही, x2 हा यांच्यावर डिपेंड आहे. x2 काय येईल, -x3 -x4 -2x5 म्हणजे -x3 म्हणजे r -x4 म्हणजे -t and this is -2s. आणि पहिल्या इक्वेशनवर x1 काय येईल, पहिल्या इक्वेशनवर x1 येईल -4x2 plus not plus, it should be -5x3 -6x4 -9x5. या ठिकाणी किमती ठेवायच्या. -4 टाइम्स x2, x2 काय -r -t -2s. ओके, x3 काय घेतला होता आपण r, x4 काय घेतला होता t आणि x5 काय घेतला होता s. याला सिम्प्लिफाय करायचं आणि x1 काय येतो ते सांगा मला. आता x1 काय येतो पहा, व्हॉट इज x1 काढलाय कोणी, x1 सिम्प्लिफाय करून सांगा मला, अनम्यूट करून बोला वाटल्यास, मी करत नाही कॅल्क्युलेटर. हे सिम्प्लिफाय करा. आता किती येते, हे आहे 4r प्लस 4t प्लस 8s -5r -6t -9s. काय आलं x1 आता तरी सांगता येईल, r -2t -s हा x1 आला. सोल्युशन काय आलं आपलं x मॅट्रिक्स, x मॅट्रिक्स आहे x1 खाली लिहितो थोडं मी, x2 x3 x4 x5. x1 ची किंमत तुमच्या समोरच आहे r -2t -s. आता x2 काय होता, x2 होता -r -t -2s -r -t -2s -t -2s आणि x3 ला आपण RTS असं म्हटलं होतं. व्हेरिएबल कोणते वापरा, RTS वापरा, अल्फा बीटा गॅमा वापरा. So this is x. How this x is written, r times, you can see how this x is written, r times 1 -1. r चे कोएफिशिएंट लिहायचे फक्त, t आणि s मध्ये r चे कोएफिशिएंट काहीच नाही. ओके, ही बेरीज करायची यांची. पुन्हा पुढे t टाइम्स मध्ये बेरीज करायची. t टाइम्स काय येईल, पहिल्या इक्वेशन मध्ये -2 आहे, दुसऱ्यामध्ये -1 आहे, तिसऱ्यामध्ये t अब्सेंट आहे, चौथ्यामध्ये t चं कोएफिशिएंट 1 आहे आणि पाचव्यामध्ये t अब्सेंट आहे आणि तिसरा रिअल नंबर s, त्याचे कोएफिशिएंट पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये -2, तिसरा चौथ्यामध्ये s नाहीये, पाचव्यामध्ये s आहे. सो नल स्पेस ऑफ एक आहे ऑल दोज x in R5 मधले, कारण 5 टपल आहे, ऑल दोज x in R5 such that x equal to 0. मग आता आपण काय काढलं x चं सोल्युशन, we have taken x as r times first vector 1 -1 1 0 0, I will write it as transpose, plus t times second vector -2 -1 0 1 0 transpose, plus s times -1 -2 0 0 1, such that r, s, t are the fixed variable, they are real number. आता प्रत्येक वेक्टरचा काय, तिघांचे लिनियर कॉम्बिनेशन मध्ये, दिस इज वेक्टर इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दिस 3.
alpha RST or any real number. So this is the span of 1 minus 1 1 0 0. Either you write row notation or column notation, no problem. Minus 1 minus 2 0 0 1. R minus 2t plus 4s. काय चुकलंय का ते? श्वेतापुंड आपण काढलेलं बरोबर नाही. हे बरोबर आहेत काढलेले. पुस्तकामध्ये नोटेशन पाहू नका. पुस्तकात एस आणि टी मध्ये आदला बदल झाले असेल. ओके. So this is span of three vectors, span of u, v, w. You may call this as u, this as v, and this as w. So basis consists of three vectors. Basis काय आहे? Basis for null space. हेच तीन वेक्टर बेसिस आहेत नल स्पेसचे. नल स्पेस ऑफ याचे बेसिस कोण आहेत हे लिहा इथे व्यवस्थित. यू काय ते लिहा, व्ही काय ते लिहा, डब्ल्यू काय ते लिहा. आणि डायमेन्शन काय त्याची इथे डायमेन्शन आपल्याला विचारलंय का क्वेश्चन मध्ये? फक्त बेसिस विचारलंय. आपल्याला फक्त काय विचारलंय? बेसिस विचारलंय. फाइंड बेसिस आणि डायमेन्शन विचारलं तर त्याचे डायमेन्शन 3 येईल, कारण 3 वेक्टर्स आहेत जे काय करतात, स्पॅन करतात नल स्पेसला. दिस 3 वेक्टर स्पॅन्स. जेवढे व्हेरिएबल फिक्स केले तेवढेच वेक्टर स्पॅन करतील. तर यू व्ही डब्ल्यू व्यवस्थित लिहा. यू व्ही डब्ल्यू हे काय त्याचे बेसिस आहेत. अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला मी मागच्या लेक्चरला एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह करा म्हटलं होतं. तुम्ही सॉल्व्ह करा आणि प्रॅक्टिस करा म्हणजे लक्षात येईल. आणि हे प्रॉब्लेम महत्वाचे इन द एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. दे आर इम्पॉर्टंट ॲज वेल ॲज कॉम्प्युटर सायन्स ॲज वेल ॲज बायोलॉजिकल सायन्स. म्हणजे रँक आणि नलिटी, नल स्पेस हे सगळ्याच फ्रीमध्ये वापरते. Okay. So basis I will write. What is the basis set? It is minus 1 minus 1 1 0 0. R4 चा सबसेट म्हणून लिहा. ट्रान्सपोज लिहायची गरज नाही. -2 -1 0 1 0 आणि लास्ट वेक्टर -1 -2 0 0 1. तेच आहेत का लिहिले? ओके, तेच आहेत. तर हे बेसिस इज बेसिस फॉर नल स्पेस ऑफ ए. इज बेसिस फॉर, ओके वरती लिहिलंच होतं मी, इज बेसिस फॉर नल स्पेस ऑफ ए. ठीक आहे, पुढचा एक्झाम्पल लिहितो तोपर्यंत तुम्ही अटेंडन्स मार्क करा. मार्क युअर अटेंडन्स राईट नाउ. आय विल जस्ट स्टेट द एक्झाम्पल हिअर and then we will solve it. तोपर्यंत अटेंडन्स मार्क करा सर्वजण. फाइंड basis for the subspace. Find basis for the subspace of R4. R4 चा सबस्पेस पण कोणता? स्पॅन बाय वेक्टर्स आता इथं रो स्पेसचा आपण वापर करणार आहोत. वेक्टर स्पेस R4 आहे. मी स्टेटमेंटच लिहितोय. अटेंडन्स मार्क करून झाली सर्वांची? ओके. Question
or you may call it as claim. आता हे लिनिअरली इंडिपेंडेंट असतील तर बेसिस राहतील, पण आपल्याला माहितच नाही ते लिनिअरली इंडिपेंडेंट का. त्याच्यात महत्वाचं आहे स्पेस स्पॅन बाय गिव्हन वेक्टर इज जस्ट. आता काय करायचंय, आता ह्या वेक्टरने स्पॅन झालेला स्पेस, हे वेक्टर्स एका मॅट्रिक्सचे रो म्हणून लिहायचे. पहिला वेक्टर पहिला रो, दुसरा वेक्टर दुसरा रो, तिसरा किंवा कोणत्या रो म्हणून समजा, कारण एक्सचेंज चालतंय रो मध्ये, वन कॅन एक्सचेंज रो एलिमेंटरी ऑपरेशन मध्ये. तर जे काय दिलेले वेक्टर्स आहेत ते तुम्ही काय करायचे, मॅट्रिक्सचा रो समजून लिहायचे. आणि त्या मॅट्रिक्सचा रो स्पेस म्हणजे काय असतो, मॅट्रिक्स आपल्याला आता समजा आपण मॅट्रिक्स ए मध्ये 3 रो टाकले, तर रो स्पेस ऑफ ए म्हणजे काय असतं, ह्या 3 रो वेक्टरने जनरेट झालेला स्पेस एकच आहे, या 3 रो वेक्टरने जनरेट झालेला स्पेस. ओके, अटेंडन्स मार्क केली सर्वांनी, ठीक आहे. तर मी आता सोल्युशन लिहितो. सोल्युशन चालू केले, फक्त एक्झाम्पल लिहिले. हा वेक्टर स्पेस तुमचा R4 आहे, 4 टपल वेक्टर्स आहेत. R4 ची डेफिनेशन ही आहे. आणि W हा काय आहे, द स्पेस स्पॅन बाय द सेट S. S कोण आहे तो दिलेला आहे आपल्याला. यालाच आपण असं म्हणू शकतो, द स्पेस spanned by the given vectors, spanned by the given vectors, the space spanned by the given vectors is row space, is row space of the matrix. आणि त्या मॅट्रिक्सचे रो समजून लिहा. कोणता मॅट्रिक्स, पहिला वेक्टर म्हणजे पहिला रो, फर्स्ट वेक्टर मीन्स फर्स्ट रो. So what is first vector? It is 1 4 minus 4 3. वैष्णवी विश्वनाथ तटाळे, अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. वैष्णवी तटाळे अनम्यूट करून बोला. वैष्णवी विश्वनाथ तटाळे, आता कोण जॉईन झाला, बोला. वैष्णवी, उशिरा का जॉईन झाला लेक्चरला, आवाज येत नाही आपला. व्हिडिओ स्टार्ट करा. वैष्णवीला सांगितलं व्हिडिओ चालू करा. मी लेक्चर उशिरा जॉईन का केलं, तुमची अटेंडन्स पडणार नाही तुम्ही उत्तर दिलं नाही तर. 1 1 minus 4 minus 3 2 0 2 minus 2 next 2 minus 1 3 2. ओके, तर आता आपल्याला बेसिस फॉर रो स्पेस ऑफ ए काढायचं आहे. आता याच्यात काय करायचं, सोपं आहे एकदम, काय नाही, त्याचे स्टेप सांगतो मी तुम्हाला. समजा क्वेश्चन असा विचारला असेल की दिलेले काही वेक्टर्स आहेत, त्या वेक्टरने जनरेट झालेला स्पेस फाइंड करा. आता वेक्टरची टपल एन असेल तर तो सबस्पेस ऑफ आर एन असेल. इथे 4 टपल आहे तर म्हणून सबस्पेस ऑफ आपण त्याला काय म्हटलं, R4 म्हटलं. तर अगोदर काय करायचे, दिलेले वेक्टर जे आहे ते रो वेक्टर म्हणून लिहायचे सर्व. पहिला वेक्टर म्हणजे पहिला रो म्हणजे पहिला वेक्टर पाहून घ्या, दुसरा म्हणजे दुसरा, तिसरा म्हणजे तिसरा, आणखी एखादा असेल तर चौथा. आणि एकदा ते लिहिल्यानंतर काय करायचं दुसऱ्या स्टेपमध्ये, की तुम्ही त्याला एलिमेंटरी रो ऑपरेशन्स अप्लाय करायचे आणि रो इक्विव्हॅलेंट फॉर्म फाइंड करायचा. आणि एकदा रो इक्विव्हॅलेंट फॉर्म फाइंड केला, त्यातले जे नॉन झिरो रो असतात, झिरो रो असतील तर बॉटमलाच राहतील, त्यातले जे नॉन झिरो रो असतील तीच त्याचे काय असतील, बेसिस असतील, आणि त्याची संख्याच म्हणजे काय असेल, रो स्पेसची डायमेन्शन. तर आता आपल्याला या मॅट्रिक्सचा रँक काढता येईल सर्वांना. या मॅट्रिक्सची रँक काढा सर्वजण, रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. पुढच्या स्टेपमध्ये
पहिल्या स्टेपमध्ये काय करायचंय, समजा असा क्वेश्चन आला, कॉलम स्पेससाठी वेगळं राहतं, कॉलम स्पेससाठी ते वेगळं राहील, पण रो स्पेससाठी काय करायचं, ॲज अ रो लिहायचे, प्रत्येक वेक्टर ॲज अ रो लिहायचे, एलिमेंटरी रो ऑपरेशन्स अप्लाय करायचे आणि त्याला इक्विव्हॅलेंट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. इक्विव्हॅलेंट फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर जे काय नॉन झिरो रोज दिसत आहेत, जे काय काय होतंय माहिती का, जे डिपेंडंट रो असतील ना ते बरोबर झिरो होतात आणि ते बॉटमला जातात. आता सध्या आपल्या यांच्या आपण एवढे अंतर्ज्ञानी नाही की 3 वेक्टर पाहिले लगेच सांगू यातला हा डिपेंडंट तो इंडिपेंडंट आहे. आपल्याला रो इक्विव्हॅलेंट फॉर्म कन्वर्ट केल्याशिवाय कळणार नाही काय होतं ते. तर आपल्याला ह्या तीनच्या तीन इंडिपेंडंट असतील तर रँक 3 येतील. हे तिन्हीच्या तीन रँकची डेफिनेशन असते नंबर ऑफ लिनियरली इंडिपेंडंट रो ऑर कॉलम्स इन द मॅट्रिक्स. त्याचाच अर्थ काय, रँक. आपण रँकचं मायनरच्या भाषेत डेफिनेशन केली, पण ऍक्च्युअली लिनियर अल्जेब्रामध्ये पाहिलं रँक, एखाद्या मॅट्रिक्सची रँक 3 असते. म्हणजे काय, तिथे त्या मॅट्रिक्समध्ये कोणते 3 रोज असे आहेत की ते इंडिपेंडंट आहेत किंवा 3 कॉलम असे आहेत की जे काय इंडिपेंडंट आहेत. तेच प्रकारे इथे करतो. तर याला रो इक्विव्हॅलेंट फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. वही पेन असेल तर सॉल्व्ह करा त्याला. In the next step, find row echelon form. Find the row echelon form of this matrix. आणि सांगा तुम्हाला काय ऑपरेशन. आता हा वन लिडिंग वन, पहिला लिडिंग वन फिक्स येतं किंवा मॅट्रिक्स पुन्हा लिहितो मी. 1 1 -4 -3 2 0 2 -2 2 -1 3 2. Okay. नाउ दिस इज द लिडिंग वन. मेक यूज ऑफ दिस टू मेक 0 हिअर अँड 0 हिअर. या ठिकाणी आपल्याला 0 करायचं आहे. मग हे 0 झाल्यानंतर पुढचं लिडिंग वनचं काय आपण पाहूयात. तर काय करणार 0 करण्यासाठी, 0 करण्यासाठी तुम्हाला ऑपरेशन्स करायचं सेकंड रो वरती. सेकंड रो वरती काय ऑपरेशन करायचं, सेकंड रो -2 टाइम्स फर्स्ट रो and third row again, third row -2 times first row. So we'll get equivalent matrix. We'll get equivalent matrix. पहिल्या रो मध्ये काही बदल करत नाही आपण, त्यामुळे तो ऍज इट इज आहे. 1 1 -4 -3. आणि या ठिकाणी 0 करायचे होते, अशाच प्रकारे आपण ऑपरेशन केले. एंट्रीज काय आल्या सांगू शकता, या एंट्रीज चेक करा बरोबर आहेत का. हे ऑपरेशन केल्यानंतर ह्या एंट्रीज येतात. आहेत का 2 -2. आता हे 0 -2 आलं. 2 -2 टाइम दिस. ओके, करेक्ट आहे. आता आता या ठिकाणी सगळं इव्हन नंबर आहे, आपण 2 ने भाग देऊ शकतो, पण नसेल तर मग याच्यामध्ये सबट्रॅक्ट ऍड करून आपण तसे करू शकलो असतो. ठीक आहे, या ठिकाणी -1/2 ने डिवाइड करा सेकंड रोला. फक्त -1/2 करा, कारण त्याचा उपयोग करायचा आपल्याला पुढच्या स्टेपला. म्हणून एकाच वेळेस इथे एक ऑपरेशन करायचं, 2 करू शकणार नाही आपण. आधी 1 करा आणि मग त्याचा उपयोग करून पुढे 0 करा. तर -2/2 इट इज +1, 10/-2 इट इज -5 and 4/-2 it is -2, and here it is -3 11 8. नाउ ह्याच्या राईट साइडला हा आणि तो पुढचा रो आहे, तर फर्स्ट नॉन झिरो एलिमेंट 1 केला आपण. हा झाला फर्स्ट लिडिंग 1, हा झाला सेकंड लिडिंग 1. या सेकंड लिडिंग 1चाच वापर करायचा खाली 0 करायला. ठीक आहे, आपल्या इथं लक्ष देईल की याची रँक 3 येते, कारण सेकंड रो आणि थर्ड रो काही डिपेंडंट नाहीत, इंडिपेंडंट आहेत. ते दिसत आहेत सरळ सरळ, कोण कोणाच्या स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये नाहीये. असतं स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये तर 0 आलं असतं. तर थर्ड रो वरती मी शेवटचं स्टेप अप्लाय करतो. तर थर्ड रो काय करायचा, 3 टाइम्स सेकंड रो करायचा, प्लस करायचं, खाली मायनस आहे. 1 1 -4 -3 0 1 -5 -2 आणि 0 -3 इथं 0 येईल. पुढे काय येत आहे चेक करत येतं. 11 प्लस किती 3 टाइम्स करायचं ना आपल्याला, किती आलं ते पहा बरं. इथे किती येतं पहा, हा 11 बरोबर आहे ना. याला आपल्याला म्हटलं 11 प्लस, लवकर सांगा कॅल्क्युलेशन पटकन.
-4 आले तिथं. ओके. आणि त्याच्या पुढे किती आलं? +2. प्लस +2. प्लस किती आलं? +2. नाही 2 नसेल येत, नीट बघा. 20 येत आहे ना? आता आता 20 आलं. ठीक आहे. आता काय करा, ते -4 ला +1 करा, कारण लिडिंग 1 करायचं तुम्हाला. हा पहिला लिडिंग 1, हा दुसरा, आणि आता शेवटच्या रो मधला -4 ला +1 करायचं, म्हणजे -1/4 R3. आणि शेवटच्या रो पर्यंत प्रोसिजर करत राहतो आपण. 0 1 -5 -2 0 0 -4 ने डिवाइड केलं, इथं -5 येईल. आता याची रँक आली 3. रँक काढायचीच नव्हती आपल्याला ऍक्च्युली. आता हे जे 3 वेक्टर्स आहेत, हेच त्याचे बेसिस आहेत. सो बेसिस फॉर हे लिहायचं, हा पहिला वेक्टर म्हणून लिहायचा, दुसरा रो दुसरा वेक्टर म्हणून लिहायचा. बेसिस फॉर सबस्पेस स्पॅन्ड बाय गिवन वेक्टर्स. कोणते गिवन वेक्टर आहेत? पहिल्या वेक्टरला यू नाव दिलं तर तो आहे 1 1 -4 3. दुसरा वेक्टर आहे 2 0 2 -2. आणि तिसरा वेक्टर आहे 2 -1 3 2. It is not there are so many is a set. Bases are not unique. Is a set 1 1 -4 3. हा पहिला रो. दूसरा रो आहे 0 1 -5 -2. आणि तिसरा रो आहे 0 0 1 -5. हा सेट काय आहे? बेसिस सेट आहे. कोणाचा? ह्या 3 वेक्टरने जनरेट झालेल्या स्पेसचा, आणि तोच आपल्याला आन्सर करायचा होता. आणखी एक तुम्हाला एक्सरसाइज देतो, उद्याच्या लेक्चरला तुम्ही सॉल्व्ह करा. उद्या म्हणजे परवाच्या लेक्चरला सॉल्व्ह करता तुम्ही. म्हणजे त्यामध्ये सेम टाईपचं एक्झाम्पल. फाइंड बेसिस. एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुम्ही. फाइंड बेसिस फॉर सबस्पेस ऑफ R3 spanned by R3 चे वेक्टर्स लिहितो मी. स्पॅन बाय द वेक्टर्स 1 2 -1 4 1 3 5 3 2. and next 2 0 2. काय करावं लागतं वाच्यासारखं आपल्याला? अनम्यूट करून बोला तुम्ही वाटल्यास. व्हिडिओ चालू करा सर्वजण. वरच्या प्रॉब्लेम आता इथे काय दिलंय? R3 चा एक सबस्पेस आहे, जो या 4 वेक्टरने स्पेस होता. R3 मध्ये 4 वेक्टर तर नेहमी डिपेंडंट असेल, म्हणजे कोणतं तरी 1 किंवा 2 त्यामधून कमी होणार आहेत. तर 1 2 -1 4 1 3 5 3 2 आणि 2 0 2 हे 4 वेक्टर्स आहेत. हे 4 वेक्टर तुम्ही एका मॅट्रिक्सचे रो आहे असं समजून लिहायचं. राईट ऑल 4 वेक्टर्स ॲज अ रो. आणि त्या मॅट्रिक्सचा रो स्पेस म्हणजेच ह्या 4 वेक्टरने जनरेट झालेला सबस्पेस ऑफ R3 असेल. त्या वरच्या प्रमाणेच मेन्शन करायचं. तर सबस्पेस स्पॅन बाय गिवन वेक्टर इज, म्हणजे या ठिकाणी हा सबस्पेस आता फाइंड करायचं ना. तर सबस्पेस स्पॅन बाय गिवन वेक्टर, सबस्पेस ऑफ R3 स्पॅन बाय गिवन वेक्टर इज रो स्पेस ऑफ द मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स असेल तो? रो स्पेस ऑफ दिस मॅट्रिक्स 1 2 -1 पहिला रो, 4 1 3 दुसरा रो, 5 3 2 तिसरा रो, आणि 2 0 2 चौथा रो. ह्याचा रो स्पेस म्हणजेच काय असतो? ह्याचा रो स्पेस म्हणजेच काय? ह्या 4 वेक्टरने जनरेट झालेला सबस्पेस ऑफ R3. सेम आहे ते. रो स्पेस ऑफ गिवन मॅट्रिक्स इज नथिंग बट द सबस्पेस स्पॅन बाय गिवन रो वेक्टर्स. आपण डेफिनेशन पाहिली असतं. तर याला रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. याची रँक 2 येते, म्हणजे नंबर ऑफ नॉन झिरो रोज 2 येणार आहेत. नंबर ऑफ नॉन झिरो रोज 2 येणार आहेत, आणि त्याचे बेसिस पुस्तकामध्ये सॉल्व्ह ऍक्च्युअली तुम्ही पाहून घ्या ते. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचंय पुढच्या लेक्चरमध्ये बेसिस फॉर कॉलम स्पेस करायचं. कॉलम स्पेस थोडं ट्रिक वेगळं आहे. आपल्याला पुन्हा ते स्टेटमेंट आपण रिकॉल करूया थेरमचे स्टेटमेंट प्रॉब्लेम सोडत असताना, की कॉलम स्पेसचे बेसिस
आणि एच तेच त्यापैकीच म्हणजे दिलेल्या वेक्टर पैकीच. आता असं विचारलं इथं या 4 पैकीच कोणते 2 वेक्टर त्याचे बेसिस असतील तर याची रँक 2 असेल, तर इथं कॉलम स्पेसचा आपल्याला विचार करावा लागतो. तर ते आपण कॉलम स्पेसचा आता न घेता पुढच्या लेक्चरला पाहूयात. तर पूर्वी याच्यात काही डिफिकल्टी असेल तर पहा. आता हे मॅट्रिक्सला तुम्हाला काय करायचंय, रो इकॉलॉन फॉर्म मध्ये रेड्यूस करायचं, कॅल्क्युलेशन करायचे. 2-3 स्टेप नंतर येऊन जातो आन्सर. 2 स्टेपलाच आन्सर येतं याचं. लीडिंग वन आहेच इथं 4 टाइम्स R2 minus 4 times R1, R3 minus 5 times R1 आणि R4 minus 2 times R1 केलं की लगेच लक्षात येतं की तिन्ही रो काय सारखेच आहेत. म्हणजे मी याच्यावर जर ऑपरेशन केलं आता सांगितले आहे आपल्याकडे वेळ, याच्यावर आता सांगितलेलं ऑपरेशन केले तर काय येते 1 2 minus 1. एक जण कॅल्क्युलेट करा वाटल्यास. इथं काय लिहिणार मी R2 minus 4 times R1 तर तो येतो 0 minus 7 7. इथे केलं आपण R3 minus 5 times R1 तर तो सेम येतोय आणि शेवटचा येतोय -4 4. तर पुढच्या स्टेपला काय करायचं, याला 7 ने डिवाइड करायचं, याला 7 ने डिवाइड करायचं, -7 याला -4 डिवाइड करायचं. हे सगळे 1 आहेत म्हणजे ऑटोमॅटिकली हे दोन्ही रो काय होतात 0 होतात आणि याची रँक 2 येते. म्हणजे 1 2 -1 0 1 -1 हे त्याचे काय बेसिस आहेत. 1 2 -1 हा एक वेक्टर, 0 1 -1 हे काय त्याचे बेसिस आहेत. तर व्हिडिओ चालू करा सर्वजणांनी आणि काही डिफिकल्टी असेल तर अनम्यूट करून बोला. आणि कोणाचं NPTEL रजिस्ट्रेशन राहिलं असेल तर करून घ्या. तुमच्या नशिबाने योगायोगाने आपल्याला डेट वाढवून मिळाली आहे.